तर काही स्वागत आहे भाई तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. आज चालतो आपल्या गावाला चक्कर मारायला. मी आपला गहू पहा कसा झाला आहे, म्हणजे निसाला आहे. आता दाणे भरते ना याच्यात, आणि याला पाणी चालू आहे. इकडचा बेजार झाला आहे, तिकडचा हॉट राहिला. तर आपल्याला आज आपल्या गावाला दारे याच्यात. मी आलो शाळेला मका न्यायला, शाळेला मका घेऊन जातो. आणि आपल्या तिथं आज पाहुणे आलेले आहेत. पाहुणे म्हणजे कोण? माझ्या मुंबईची मावशी ते आलेले आहेत. माझ्या मावस बहीण सगळे आलेले आहेत. तर भेटत तुम्हाला त्यांना पण. तर काहीच मॅक आपली मका, आणि आपल्या मका ते कोणतं गवत आलं भाई, त्याला असे वर गोंडे आलेत. लय भारी वाटतं. कोणतं गवत आहे मला याचं नाव माहीत नाही. हे बघ इकडे पण आले, दिसायला बरं वाटते. तिकडं नाही आलं, फक्त असं आला सरळ पट्टा. हे बघा इकडं नाही आलं, इथून काय सरळ पट्टा आला. इकडं पण होता. तर ह्या गवताचं नाव काय आहे मला माहिती नाही. ज्याला माहिती कमेंट करा. तर भाई एक मेंबर आहे मुंबईचा, मावस भाव. आणि आपल्या तिकडचे लोक उठले का सगळे हागायला जाते, तोंड देते, चहा पितात. उठला का पहिला इंस्टा स्टोरी टाकी. कोणती बिमारी? अरे कोणती बिमारी स्टोरी टाकायची? बिमारी नाही रे, मित्राचा बर्थडे म्हणून थोडं स्टोरी टाकतो. मग तर भाई हे काय हे काल आलेत. आणि आमचा रोहित आहे. याच्यावरती पिक्चर निघाला होता, कोई मिल गया जादू याने सापडेला होता. जादू धूप आहे का. तर भाई आम्ही बसलो जेवायला. आम्ही करू आलो बेसन. जे काही बेसन त्याला देव दिसन, आणि जे काही मटन त्याचं आयुष्य घटन. आम्हाला देव दिसणार आहे. तुमच्या पुढे देव बसलाय माहिती आहे. तर काही आज मोवळ काढायचे पहा, एवढं झालंय. आणि हे मोवळ काढायला साथ देणार आहेत आज मला 3 होता भाई. बाबू का समोरची बाबू काढू लागशील का नाही? काढू लाग. हे बाबा केवढं मोठं आहे ते, केवढं मोठे, केवढं मोठं आहे ते. खायला जेवढे तू काढू लागणार आहे का नाही ते सांग. नाही बाबा, कम नाही म्हणता. हे बाबा केवढं आहे ते. तू काढू लागशील का? बघ बरं का पळून गेला तर बघू. अच्छा. तर बाई गौरी घेतली मी. आता आपल्या गौरीला काम येणार मोवळ काढायला. आणि आमची दिदी मोवळ काढू लागणार. तू काढ लागणार का नाही? मग चल ना पकड, चला पकड नाही. काढायचं. तर काही आम्ही केलाय धूर. धुरासाठी केलाय का माशा आपल्या जवळ येत नाही, आपल्याला चावत नाही. धूर असलो धूर पहा कसा निघत आहे. हा जाळून धूर संगत. तू कॅमेरा पकडतो का? कोयता का आला पकड तू. कोयता काय आणलाय चांगला पकड. सरळ नको चांगला. तुम्ही पाहू शकतात मधमाशा किती आहे तिथे. मधुमाशा का चावला इकडे दाखव. मधुमाशा चावला अशा बोचा सुद्धा तो. पण आम्ही रिक्स घेऊन राहिलो कारण आम्हाला लालायची मध खायचा. बोचा असा मोठा होतो, पॅन्टीत बसत नाही. ऐ कोणतरी ना इकडे एक जण. अबे येणार रोहन तू. हे डाकू आलेले आहेत. अबे कोणतरी ना इकडे. काय झालं? मोबाईल दर्शन. नाही आता आमचा दत्ता भाऊ आलाय. आता मावळाची सुट्टी नाही, मावळाचा बर्थडे. आता मावळाला आम्ही चौ. आता मावळाचा बोचा ठीक आहे नाही. एक मिनिट काय. आता नात करते का? आता नात करते का? आता मावळाचा सुट्टी बर्थडे आहे भावाचा, जलस साऱ्या गावाचा. धर धर दाता भाऊ, दाता भाऊ हे धर तू तलवार. जय हो पवन कुमार तरी शक्ती है अपार. ए बजरंग बली विनती सुन लो हमार विनती सुन. काय करू राहिला? येणे तर जाळच केलाय. जाळण धो पण संगच. दत्ताचा विषय
जरा क्वायता क्वायता जरा अरे माझ्या चोर आला ते धरणा क्वायता अय त्याच्या केसाच्यात अबे काय आलंय दत्त डोक्यात मला का म्हणला होता ते आंधळे गेलं तरी कस काय चोर आली डोक्यात गेला काय तर मोबाईल चावलं उलट झालं सुधत नाही बाबा आपला सुधत नाही किती दत्त्या बदला घ्यायचा आपल्याला त्याच्याकडून मावशी हे कधी चांगलं काम करून देत नाही मला काही काम करायला गेलो गाडी ती एवढा मोठा घोडा झालाय काही नाही त्याला समजत आणि ही माई मावशी भाई आणि म्हणजे आणि याच्या तोबडीत दोन मारावं असं वाटत एक दोन महिने ना अबे सरक ना एक दोन महिने नाही गोव्याला फिरायला जाणार आहे आणि माझे मित्र इतक्या दलिंदर येत कुठे येत नाही फिरायला शाहूगाव सोडून चल म्हणलो त्यांना पैसे नसतात खिशात दमडा नसतो हा सारे बेकार चोट्यात आहे गेल्या आईचा चला जाते चल त्याच्या तर ए मागवर तुम्ही चल दादा एक काम कर गौरी सोडू नको गौरी आली तर गौरी का सोडली भाऊ ते कार्यक्रमच करणार आंधळ करून टाक लसून काय ते मला माहित होत पण याला सोडायचं नाही याचा बर्थडेच मी काय म्हणतो ऐक ना खालूनच ती फांतोडी वर जाऊ नको मोठी येडा जाऊ नये सगळं पिऊन घेतलं तिने कांदा बिना त्याला काढ ना भावा सिगरेट आणू त्यासाठी सिगरेट हे पा माशा मध नव्हता इथे सुराय त्याला पण त्याला ठेवायचं नाही आपल्याला या काय कापूर कापूर गोवा कर कापूस हा काय आला थोडं करत काही याचं दुपण घेऊन बघ तू आता कसं कडू लागतो धर ना वायता भाव आमना ते कापूस येडा घेऊ ना घेऊ सुरे होय मग आमच्या दात्याला चावलं त्याच्या आईचा गो त्याच्या बदला आम्ही असे पोर आहेत बदला घेतल्याशिवाय सोडीत नाही हा बादला घेतल्याशिवाय फक्त चड्डीत नाही घुसा आमच्या म्हणजे बरे बरं झालं तो आला येणे तुम्ही गांड पाहिजे असते एकटीने तुला लाईट असून घेतला असतो डसून मी सुचलो असतो किलोभर तर तोंड झालं असतं मा माहिती का मोबाईल त्याच्या आईचा वासा तीनदा ते पण माशा माशा पा माशा माशा अभि पाशा ते किती येतच म्हणा आता त्याला काटात तर काय पाय गुतला इथे म्हणून माझ्या हातात असल्या डोक्यापाशी दूर फिरवा एकदा डोक्यात घुसरा आणि डोक्यापाशी दूर फिरव दत्ते हा दत्त चौ घालले धंदे होते ना आता आपले पण आता मग डसून घेतलं नाही आज पहिली बार चावलं मोळ तुला हा पहिली बारा घर को था इकडं गो मी इकडून पाहतो काय होतं काय काय करू आलास सुरे हा मग थोडं अवघडच आहे थोडं आहे ना लई नाही ना काय म्हणा काय भाऊ साडा अयो ई बोल गाणी मोबाईल माहिती कसं वय दिवस आहे डसायचे डसून घी उडून जाते भेटणार नाही तर आयुष्यभर आयुष्य
ते शिटर देऊ का तुला? अरे डोक्यात नाही जायचं ना टोपी. शिटर घेतला असं डोक्यात एक दसली नसली माझ्या डोक्यात. ओय माशी धर धर शिटर धर. ही डसली आहे गेली ती. शिटर धर जाते खाली. नको आता काय घेऊन काय उपयोगी डसली आता. काय होते जमत का नाही? अयो लय चटके बी बसले बाबा ही सुरे. ते इक्याला काढायचं होतं इक्याला काढून द्यायचं तो. ही केला का निघायची ती. घे बर ती शिटर नको जाऊ दे. शिटर धर मागे जा. गप्प बस. वडपाची अंगावर माहिती आहे कसं काय. जाते चिंगाट पडावं लागणार ती पाणी घेऊन. हो ओ. दम म्हण्या गौरी सोड. भाऊ तसं नका. तुम्हाला तुमची आई शपथ म्हणा. मग ऐकता का आई 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 मासे आहेत त्याच्यावर. गौरी फिरव ना. अरे गौरी फिरव. गौरी फिरव ना. ही सुऱ्या अरे गौरी फिरव थोडी. माझ्या डोक्यातली एकदा काटे काटू. हे बा बैला डोक्यात मास चालू आहे. काटे डोक. तर बैल दिसेल मत खोर आले. दत्ता भाऊची कृपा दुसरं काय. दत्त प्रसन्न आहे आमच्यावर पाहिल्यापासून. आपल्या गोड लागत आहे. सगळं डोकं शोधून मग हा कारण डोक्यातले काटे निघत नाही. वटबडे बापरे. इथं वरबडे गाला वरबडे काहीतरी मध नाही का मध नाही चावले. दत्त मधान थोडा मध नाही खात आपण. दत्त मग गाडा दत्त शाव का लय मित्र भेटला आयुष्यात पण दत्ता भाऊ सारखा मित्र नाही बा. दत्त आपला खरा मित्र आहे. माझ्यासाठी तिने अंग सुजून घेतलं पण मोवळच काढून दिलं मला. आता काय करू राहिलाय. सूर्या फोन चार्जिंग लागला एक फोन लावणार कोणाला लावत माझ्या नको. तर गाईज मी खास आज सुट्टी घेतली होती आपलं दारे धरायसाठी. आणि मी जसं की प्रत्येक वेळेस म्हणत असतो एवढा तर पुरी धोका देत नाही तेवढी लाईट धोका देते. तिने आज पण धोका दिलाय. तिनं आज पण धोका दिला. आज पण काहीतरी घोळ आहे. स्टार्टर उचलं ते पण पाणी फिके ना मोटर पुढं. काय झालंय काय माहिती. बघू असं वाटतंय वरून एखादी फ्यूज नाही आहे. आणि आपले पत्रे ते मटेरियल बिटर आणलं होतं का पा अशी झाली पडवी. आता याच्यात खालून बांधकाम करायचं. खालून इटा आणायचं म्हणजे खालून इटा लावायच्या. इटा आणून एक इथं 1 फूट 1 फूट बांधकाम येते. मागं 1.5 फूट येते. इथं 1.5 फूट येते. तिथं 1.5 फूट येते. तर एवढं बांधकाम करायचं आपल्याला 1-2 दिवसात करूच. तर गाईज आपली मोटर चालू होती पण विषय काय माहिती आहे का ती पाणीच पिके. आता आकडे हालायला चाललं. कार्बन बिर्बन आलं पाहतो. आकडे हालून जर चालू झाले ठीक नाही तर मग काहीच करता येणार नाही. आणि हे बघा हागऱ्या डोंगाचं हागायला गेलं तर याला काय झालं चावलं काहीतरी. मवळ चावलं. अरे सांगणार लय जोरात चावलंय. मवळची माझी अरे दुःख जळत आहे. काटा आहे त्याच्यात थांब. याला मवळची माझी चावली एखादी. हे बघा काटा अचानक चावली. आता वाटो का सुजणार तो. तर गाईज आता वाजले 4:30 आणि पप्पा आले 4 वाजता. त्यांनी आपल्याला मोटर चालू करून दिली. लाईटीचा काही घोटाळा नव्हता आपल्याकडेच घोटाळा होता. मोटर केली चालू. याला आणले दारे धरला. याच्यात तोंडर कमी काही 12 वाजलेत कम वाजलेत. मला आला कंटाळा. मग भंगळा नाचू त्यासाठी इंटरनेट करू तुला
चल गाड्यावरती राऊंड मारून मग काम आहे. तर आता आपल्या 4 आसाऱ्या वेदात झाल्यात आणि अर्धा पाऊण तास लाईट राहिली आता कवर म्हणजे किती होतं काय माहिती. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो भाई. आयोग मला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, लाईक अँड शेअर, कमेंट. हां धन्यवाद. बाय बाय. भेटा का नवीन ब्लॉगमध्ये.